रात्रीचे वाजलेत 11 आणि आता मी बसणार आहे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी. जेव्हा पण आपण रात्री ब्लाऊज कटिंग करतो आणि सकाळी शिवतो त्यावेळेस आपला कामाचा स्पीडसुद्धा वाढतो. नाहीतर सकाळी सर्व वेळ हा कटिंगमध्ये जातो आणि त्यात लहान मुलं असली की ब्लाऊजचं कटिंग करायला थोडंसं अवघड जातं. तर हा कस्टमरचा कटोरी ब्लाऊज होता ज्याच्या की 10 इंच इतक्या लांब स्लीव्ज होत्या. पण आपल्याला शिवायचा होता कॉटनचा कटोरी ब्लाऊज. त्यासाठी कपडा थोडासा कमी पडत होता. त्यामुळे बाहीचं जे अंतर आहे ते मला कमी घ्यावं लागलं. कस्टमरला तसं मी बोलले होते. त्यानंतर सुरुवातीला जेव्हा मी पण शिवणकाम करायला बसते तेव्हा मशीनचा सुरुवातीला पाया पडते आणि त्यानंतरच शिवणकामाला बसते. क्लास आवरून शिवणकाम करायला बसले तर लाईट सारखीच जात होती. त्यामुळे मला खूप जास्त हेडेक झाल्यासारखं झालं होतं. तर हे जे कस्टमर आहे ते आपलं जुनंच आहे आणि जो मी मापाचा ब्लाऊज दाखवला होता तो सुद्धा मी शिवलेला होता आणि त्यांना माझ्या ब्लाऊजची फिटिंग खूप जास्त छान बसते. त्यामुळे त्यांचे ब्लाऊजसुद्धा माझ्याकडे शिवायला असतात. तर कसा झालेला आहे आपला फायनल ब्लाऊजचा लुक तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि फिनिशिंग कसं वाटलं ते सुद्धा कळवा. तर चला भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत नवीन अनुभव घेऊन.